नमस्कार मंडळी, युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज एका नवीन विषयाचा आपल्या तरुण मित्रांना सांगणं फार गरजेचं आहे। काय होतं, आज बिगर मोबाईलचा पोरगाच नाही, प्रत्येकाकडे मोबाईल आहे आणि ह्या अँड्रॉइड मोबाईलचा वापर हा कशासाठी केला म्हणजे सगळं विश्व चांगलं वाईट अमकं तमकं सगळं आहे मोबाईलमध्ये। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगलंही भरपूर आहे, जेवढं चांगलं आहे तेवढं वाईट पण आहे, त्याचं नाव मोबाईल। आता हा मोबाईलला 300 रुपयाचा बॅलन्स टाकून बऱ्याच समाजातल्या कमी आईबापांना माहिती आहे की आपला ह्या मोबाईलमध्ये हा पोरगा काय पाहतो बा, ही 90% 95% लोकांना माहीतच नाही काय पाहतो नेमकं त्याच्यातलं। तो बऱ्यापैकी वाईट जास्त पाहतो। आता त्याच्यातलं जग म्हणजे इतकं जवळ आलं आहे की ज्या विषयावर अनैतिक संबंध किंवा स्त्री सेक्सवर तुमच्या संबंध बोलू शकत नाही त्याच्यात सगळी माहिती आहे, त्या सगळे व्हिडिओ आहेत, पॉर्न आहे, अमकं तमकं सगळं। आता हे विषय असा आहे की फेसबुक हे समजा तुम्ही उघडलं, फ्रेंड रिक्वेस्ट, एकमेकाचे फ्रेंड, हे जे फ्रेंड रिक्वेस्ट आपण कोणाला तरी फोन केले त्यांची नावं, आपण कोणाला तरी आपल्या मित्रांची नावं, गावातल्या व्यक्तींचे फोटो येतात, त्यांचे खाली फ्रेंड रिक्वेस्ट येतात, हे फेसबुक। आता ही पोरं हे बघत असताना काही नवीन पोरं अशी कुत्ते त्याच्यामध्ये हे सगळं करत असताना एखादी पोरगी किंवा एखादी बाई येणार आणि ती म्हणणार कॉल मला करा किंवा फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार किंवा कॉल करा। कधी कधी 1-2 मिनटाची 3 मिनटाची क्लिप पण येते, ते फेसबुक पाहत असताना चेक करतात ती, त्याच्यामध्ये ती एक अशी रात्रीच्या वेळेस एकांटीच बाई, अर्धे कपडे असतात, ती बॉल बिल थोडं असं वरून दाखवते, अशी थोडी वाकणार, अमकं करणार तमकं करणार, स्वतःचं शरीर थोडं दाखवणार, थोडी मादक चेहरा, थोडी पार्लय माझा असं दाखवणार चेहऱ्यावर। हे काय आहे माहिती आहे का, हे जे शूट केलं जातं ना, हा शॉट की हा फक्त त्या मुलांना, बिगर लग्नाच्या मुलांना दाणे फेकलेला असतात ते जाण्यात वाढण्यासाठी, हेच तुम्ही डोक्यात ठेवा। ही फक्त त्यांनी का कॉल केला की काय होते बघा, तुम्ही जर कॉल केला ना तर ती महिला तुमच्यासमोर इतकी व्यवस्थित बोलणार की इतकी सुंदर बोलणार, तुम्ही म्हणणार आयला मला मैत्रीणच पटली आपल्याला, तिच्या नुसतं ती ओरिजिनल सेक्स गेला जाळ झाला तिकडं, पण तिच्या नुसतं बघण्याने ह्याने तू खुश होऊन जाणार ती पोरगं, त्याला वाटणार ही घरदार आमकं तमकं का, ती महाराजच चेक करणार का लाईफमध्ये पहिल्यांदा आपल्याला एक बाई तू ती म्हणणार तू ही मज कसलं बी असलं खवडं भांडं, ती म्हणणार तुला सुंदर दिसतो, तुझी बॉडी लय भारी येईल, काळकी शर्ट कारकी बनेल, अशी बॉडी बिडी पाहणार, असं करून दाखवणार, असं करून दाखवणार। आणि तू मी मुलगी असून लाजत नाही, मी स्त्री असून लाजत नाही, आणि तुला असतोय बघ मी पण काढते, ती स्वतः तिचं हे वरचा गाऊन काढणार, काही कपडे असेल ते काढणार, फक्त हे ब्रेशर ठेवणार, ती लंगोट लावलेली असते त्याला काहीतरी म्हणतात ती ठेवणार। आता ती बऱ्याच वेळा ह्याला उघडं करायला लावणार, ती स्वतः उघडी होणार, आणि हा इतका गुतत जात त्याच्यामध्ये। समजा 10 मिनिटाचा व्हिडिओ झाला की हा खुश होणार, म्हणजे ठीक आहे उद्या भेटू आपण, असं तसं, परत नंबर फोन कर मला, असं तसं, आणि ह्याच्यानंतर खरा खेळ चालू होतो। आता हा ट्रॅपमध्ये गुतलाय, ती बाई ह्याच्यासमोर उघडी झाली, हा बी उघडा झालाय, त्याच्यानंतर त्यांचं फोन असं चालू होतात, त्या बाईचं फोन असं चालू होतात की मला 5,000 रुपये 10,000 रुपये दे, नाही तर मी सोशल मीडियावर आपलं सगळं तू टाकेन। आणि तुम्ही ज्यावेळेस फेसबुकवर लाईव्ह जाता किंवा व्हिडिओ कॉलिंगमध्ये जाता ना, तुमचं शूट तिथं केलं जातं, तिथं उघडं होते, त्याच्या साईडच्या कप्प्यात तुम्ही उघडं होताय असं तुम्हाला ते व्हिडिओ दाखवतात तिकडून, कारण ते तंत्रज्ञानाने सहज शक्य, कॉम्प्युटरवर ते लॅपटॉपवर बनवतात दाखवतात, ही असतो सापळा। आणि मग ह्याला म्हणणार 10 दे, नाही तर तू सांगणार बाबा, याची तर उठायचं तर परत बंद होतं 10चा आकडा ऐकल्यावर, कारण हीच बापाकडं 1,000 2,000 4,000 मागतात, दर शिकायला बाहेर असणारी पोरे, त्याच्यामध्ये काही चांगले बाप आहेत तुम्हाला सांगतो, प्रपंच करणारे, हे सुद्धा यांच्या। आणि मग शनी 10 मागितल्यावर मग यांनी नेलं बोकाड ऐकायला, बोकाड तर गेलं 10 वारी, हा असंही। बायको म्हणते काय मला गरज आहे, काय लागायला सांगून येऊ, सांगतच नाही तो काय केले काची ती, पण ते 10 घेतले ना की ती डिमांड कधी संपत नाही, कधीच नाही संपणार। 10 घेतले की परत 20 30 50 असं करून बऱ्याच मुलांनी आत्महत्या केल्यात, हे पण लक्षात घ्या, याची डिमांड संपत नाही। जे त्याच्यात गुंतलेले आहेत ना त्यांच्यासाठी मला व्हिडिओ महत्त्वाचा वाटला, कारण मला तशा प्रकारचे फोन आले की बाबा असं असं झालंय, असंच हे करते। स्पष्ट सांगतो तुम्हाला, असा जर तुम्ही गुंतलेला जर असाल, तुम्हाला जर मागणी करत असते ना कोणची, माझी काय कुठली काढायची काढ म्हणायचं, तुला काय कुठं टाकाय टाक म्हणायचा, रुपये द्यायचा नाही भिकाऱ्यांना तुम्हाला, कारण ह्यांनी
एकदा अक्षरशः तरुणाला नासवायचं, खराब करायचं काम चालवलं. ह्या भिकाऱ्यांना अशीच जाळायची, त्यांना काम करायला नको, वडापावची गाडी टाक मला त्याच्यावर जग. पण हे अशा प्रकारच्या बाया दाखवून ही ट्रॅप करून, आणि ह्याचा प्रशासनाला सुद्धा इतका राग आहे प्रशासनाच्या मनात. तुम्ही कुठल्याही पोलीस स्टेशनला असा, तुम्ही यांच्याविरुद्ध तक्रार करा, त्या नंबर तक्रार करा. नसल करायची ना, तुला काय करायची कर माझं, मी तुला काय रुपये देत नाही, अशा प्रकारचा विषय आहे. पण ज्या गावाला जायचंच नाही त्या गावाचा पत्ता तरी कसा विचारायचा, कशाला विचारायचा आपण. मग माझं असं म्हणणं आहे की एवढं सगळं पुढचं कुठं वाढण्यापेक्षा हे असे जी येतात, ते आमकी कुमारीन, रिया कुमारीन, आमकं लय ते बाया असतात, पुरी असतात, ह्यांचे फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्टच नाही करायची ध्यानात ठेवा. ते काय म्हणतात ना, आता एखादी नाईटची नाही का ती फुल माझावालेली ती दाखवत असते काहीतरी, आणि मला कॉल करा आणि तुमचीच वाट पाहते ना, असं तसं. ती काय म्हणते ते फक्त ऐका, मोबाईल टच न करता ऐका आणि स्किप करून उडून लावा तिला. उडून लावायची काय असली तुम्हाला दुसरं बघा काही बी. पण ह्यांना तुम्ही रिस्पॉन्स दिला की तुम्ही ट्रॅपमध्ये गुतलाच ध्यानात ठेवा. आणि हे सायबर क्राईममध्ये मोडतो. सायबर क्राईम आहे ना, बऱ्याच वेळा सगळे जे नंबर असतात ते नंबरसुद्धा परदेशातले असतात, फेक नंबर असतात, ते ID सापडत नाहीत. लय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे ह्यांच्या आमिषाला बळी पडू नका आणि यांना घाबरू नका. आपलं कुटुंब, आपलं घर, आपण ह्याच्या पलीकडे जाऊ नका. आणि माई हात जोडून विनंती, यांच्या नादाला लागला ना, तुमचं वाटलं तर राहणार नाही. आणि मी आता भविष्यात तुम्हाला सांगतो, ज्या पोरांना जशा हे केले माणसांना, त्यांच्या स्टोऱ्या सांगायला सुरुवात करणारे काही स्टोरी आहेत माझ्याकडे. TV त्या बायांचे व्हिडिओ टाकून करणारे की बाया कशा उघड्या होत्यात. आपण लई डेंजर माणूस तुम्हाला सांगतो. त्यामुळं त्याच्यात तुमची स्टोरी येऊ नये असं तुम्हाला वाटत, तुम्हाला सुद्धा दाखवणार मी. हा डोळं सुद्धा नाही तुमचं, सगळं दाखवणार मी. त्याच्यामुळं असलं काय करू नका. आणि फक्त वरच्यावर बघा, जाऊन द्या आपलं. ते लय आत घुसायचा कार्यक्रम केला तुम्ही, गुतल्याशिवाय राहत नाही. आजचा भाग कसा वाटला तुम्ही कमेंट करून जरूर सांगा, नाही तर मग आपलं लाईक करून टाका. जय महाराष्ट्र.